आज क्लासचा तिसरा दिवस. तर आज आपण पाहूया शेडिंग कशी करायची. तर सर्वात आधी सर्कल घेतलेला आहे आणि लाईट्स कुठून पडते ते दाखवायचं आहे. आणि सर्कल घेतल्यानंतर खूप जण शेडिंग अशी करतात, लाईट मिडल डार्क असा शेड, पण तो मिक्स करत नाही. तर त्यामुळे काय करायचं आहे की मी आज तुम्हाला सांगणार आहे की शेडिंग कशी करायची. तर सर्वात आधी पूर्ण लाईट शेड सर्व याच्यावर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला डार्क शेड करून घ्यायचा आहे. आणि डार्क शेड असा करायचा की ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे, तसं आपल्याला डार्क शेड करून घ्यायचं आहे. आणि डार्क शेड किंवा सर्कलमध्ये शेडिंग करताना केव्हाही राऊंड सर्कलमध्ये शेडिंग करायची. आणि त्यामध्ये नंतर मिडल शेड हळूहळू डार्क टोन करताना लाईट शेडमध्ये यायचं, म्हणजे मिडल टोन आपला तयार होऊन जातो. आणि जो डार्क टोन केलेला आहे तो मिडल टोनमध्ये मिक्स करून घ्यायचा. हा झाला लाईट टोन, मिडल टोन आणि डार्क टोन. या 3 टोनमध्ये आपण पाहिलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला आता काढायची आहे शॅडो अशी नाही काढायची, तर स्ट्रेट लाईन घ्यायची किंवा जिथे ग्राउंडला टच होतो तिथे सर्व डार्क टोन घ्यायचा आणि त्यानंतर हळूहळू लाईट टोन घ्यायचा. त्यानंतर हाऊस काढायचा. हाऊस काढल्यानंतर आपल्याला यामध्ये पण शेडिंग करावं लागेल. तर शेडिंग आपण ब्लॅक पेन्सिलनेच करूया. त्यानंतर लाईट टोन, मिडल टोन आणि डार्क शेडचा टोन आपण करूया. सर्वात आधी लाईट टोन घेतला आहे, त्यानंतर डार्क टोन घ्यायचा. या डार्क टोनला मिडल टोनमध्ये कसं शेडिंग करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला शेडिंग कशी करायची, लाईट टू डार्क, डार्क टू मिडल आणि लाईट, याची पण शेडिंग आपण पाहूया. आणि तुम्हाला मी हाऊस काढून दाखवला आहे, तो स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि स्ट्रेट लाईन या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण आता डार्क टोन केलेला आहे. त्यानंतर आपल्याला थोडं हलकं शेडिंग करायचं. नाही तर कोणी काय करतं, तिरपं कसंही शेडिंग करून चाललं जातं, पण ते नाही. जोपर्यंत आपण प्रॉपर शेडिंग करत नाही तोपर्यंत आपल्याला ते दिसून येणार नाही की आपण शेडिंग कशी केली, किंवा डार्क टोन किंवा मिडल टोन, लाईट टोन कुठून येणार हे आपल्याला समजणार नाही. तर त्यासाठी आपल्याला सर्वात मस्त आहे प्रॅक्टिस करणं. प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी दिसून येतात. त्यानंतर आपण काढूया ॲपलचा शेप. तर तुम्हाला सर्वांना येणारच, कारण की ॲपल हे नॉर्मल आहे. तर त्यामध्ये शेडिंग जसं हाऊसमध्ये केलं तसं शेडिंग नाही करायचं. तर आता मी सांगणार आहे शेडिंग. सर्वात आधी आपण कर्व लाईनमध्ये मिडल लाईट टोन घ्यायचा, दोन्ही साईडला लाईट टोन घ्यायचा. जसं कारण की ॲपल हे गोल असतं, तर मग आपल्याला शेडिंग पण तशी राऊंडिटीमध्ये घ्यावं लागेल. कारण की जर आपण स्ट्रेट लाईनमध्ये शेडिंग केली तर ते ॲपल ते वाटणार नाही, कारण की ॲपल हे थोडं राऊंडिटीमध्ये असतं. तर गोल दिसायसाठी आपल्याला जसं ॲपल आहे तसं आपल्याला शेडिंग करावं लागेल. हा आहे बेसिक टोन दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण ठिकाणी शेडिंग करून डार्क टोनचा टोन घ्यावा लागेल. डार्क टोन घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहावं लागेल की कुठून डार्क येतो, कुठून लाईट टोन पडतो, त्या गोष्टीवरून आपल्याला त्यामध्ये शेडिंग करावं लागेल. तर आपल्याला जिथे ॲपल टर्न होतो त्या साईडला आपण डार्क टोन केलेला आहे, आणि जिथे ॲपलवर लाईट्स पडते तिथे आपण काय केलं आहे, लाईट टोन दिले आहे, म्हणजे तिथे सर्वात जास्त हायलाईट आपण देणार आहोत. तर डार्क टोन आपल्याला झालेला आहे. त्यानंतर आपण मिडल टोन देऊया, कारण की हा मिडल टोन जिथे आपण लाईट्स पडतात तिथे लाईट आणि मिडल टोन हे दोन्ही टोन येतात. त्यानंतर डार्क टोनचा आपण करून झालेला आहे. त्यानंतर आपण लिप घेऊया. लिपमध्ये पण डार्क, मिडल, लाईट या 3 गोष्टीचा शेडचा यूज होतो. डार्क टोन कसा करायचा हे याच्यामध्ये दिसलेला आहे तुम्हाला. जोपर्यंत डार्क टोनचा तुम्ही यूज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ॲपल हे दिसणार नाही. त्यानंतर आपण करूया शेडिंग जसं मी तुम्हाला वरती राऊंडमध्ये शेडिंग सांगितलं आहे तसंच करायचं. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. लाईट, मिडल, डार्क याच गोष्टीचा यूज करून आपण कलर पेन्सिलमध्ये ॲपल करूया. जसं साध्या पेन्सिलमध्ये ॲपल ड्रॉ केलं होतं तसंच कलर पेन्सिलमध्ये पण ड्रॉ करूया. यामध्ये जस्ट सर्वात हायलाईटसाठी ऑरेंज कलर घेऊया. त्यानंतर बेसिक टोनमध्ये रेड कलरचा बेसिक टोन आपण त्याच्यावर टाकणार आहे. याचा डार्क पण नाही, कारण की आपण लाईट मिडल डार्क हा बेसिक टोन दिल्यानंतर त्याच्यावर टाकायचा आहे. सर्वात आधी मिडल टोन घ्यायचा,
जसं ब्लॅक पेन्सिलमध्ये सांगितलं आहे की कर्व दाखवायचं आहे, राऊंडिटीमध्ये ॲपल दाखवायचं आहे, तर त्याच पद्धतीने आपल्याला शेडिंग करावं लागेल. आणि शेडिंग हे राऊंडिटीमध्ये करावं लागेल. याच्यामध्ये पण स्ट्रेट शेडिंग केल्यानंतर आपल्याला ॲपल वाटणार नाही. आपल्याला कुठे आणि कोणत्या पद्धतीची शेडिंग करायची आहे हे पण आपल्याला कळायला हवं. जसं याच्यामध्ये ब्लॅक पेन्सिलने कॉर्नर डार्क केला आहे, तसंच ॲपलमध्ये कलर ॲपलमध्ये थोडंसं डार्क करायचं आहे. सर्कलमध्ये डार्क करणार, सर्कलमध्ये शेडिंग करणार तर तुम्हाला दिसणार हे ॲपल हे सर्कलमध्येच दिसणार, स्ट्रेटमध्ये दिसणार नाही. जेवढ्या सॉफ्टने तुम्ही कलरिंग करणार तेवढ्या सॉफ्टने तुमचं ॲपल दिसू शकते. वरच्या साईडला पण आपण थोडासा डार्क टोन घेतलेला आहे. मिडल टोनमध्ये हायलाईट दाखवायचं तर त्या पद्धतीने आपल्याला हायलाईट हलक्या हाताने लाईट टोन मिक्स करून घ्यायचा आहे. सर्वात लास्टमध्ये मग ब्राऊन कलरचा यूज करून त्याला आणखी डार्क टोन द्यायचा आहे, कारण की ॲपल हे टर्न होत आहे. तर जिथे टर्न होतो तिथे जास्त डार्क दिसतो, तर आपण ब्लॅक कलरचा यूज न करता आपण ब्राऊन कलरचा यूज करूया. कॉर्नरला प्रत्येक ठिकाणी ब्राऊन कलर दिलेला आहे. एक स्टिक देऊया त्याला ब्रांच, आणि त्यानंतर राहिलेलं आहे आपलं लीफ. तर यामध्ये जिथे जिथे आपल्याला वाटतं ब्राऊन कलर हा रेड पेन्सिलने मिक्स करून घ्यायचा. जसे त्याला शॅडो दिली होती तशीच आपण ब्राऊन किंवा ब्लॅकनी शॅडो त्याला देऊ शकते. ॲपलच्या सर्वात जिथे ॲपल ग्राउंडला टच होतो तिथे सर्वात जास्त ब्लॅक टोन आणि नंतर हलका हलका तो लाईट टोन होत जातो. पानामध्ये पण हलकी शेडिंग करायची आहे. ग्रीन कलर, डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन या पद्धतीचं आपल्याला याच्यामध्ये शेडिंग करायची आहे. तर मी या 2 टोनमध्ये तुम्हाला ॲपल शेडिंग कशी करायची हे सांगितलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.